नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. तळीये दरडग्रस्त दलित कुटुंब अजूनही घरापासून वंचित. दलित समाजाचे असल्यामुळेच आमच्यावर अन्याय होत आहे का? अनिल गंगावणे. लवकरात लवकर घर न मिळाल्यास राहत्या कंटेनरमध्येच आत्महत्या करणार. घरासाठी वारंवार मागणी करून देखील शासन करतंय दुर्लक्ष. 22 जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. जिल्ह्यातील महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर तळीये येथे दरड कोसळून 84 जणांना आपला प्राण देखील गमवावा लागला होता. शासनाने सर्व जबाबदारी हाती घेत दरडग्रस्तांना आर्थिक मदत व पुनर्वसन म्हणून घरांची पूर्तता केली. परंतु अद्यापही काही कुटुंबांना शासनाकडून घर मिळाले नाहीये. उलट ज्यांना राहण्यासाठी घरांची गरज नाही त्यांना शासनाने घर दिले व खरंच ज्यांना घराची गरज आहे त्यांना मात्र घरापासून वंचित ठेवण्यात आलंय. तळीये दरडीमध्ये अनिल गंगावणे यांना आपला एक पाय देखील गमवावा लागलाय. असे असतानाच शासनाने त्यांना राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था केली होती. परंतु त्या कंटेनरला मोठमोठे भगदार पडले असून साप, उंदीर, घुशी, किडे वारंवार घरात येत असल्यामुळे कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. शासनाकडे सतत मागणी करून देखील शासन आम्हाला घर देत नसून आमच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गंगावणे कुटुंबियांनी केलाय. लवकरात लवकर शासनाने आम्हाला घर दिलं नाही तर आम्ही सर्व कुटुंब याच राहत्या कंटेनरमध्ये आत्महत्या करणार असल्याचं गंगावणे कुटुंबियांनी सांगितलंय. ह्याच्यामध्ये जर जनावर आलं तर पोरं आहेत ना लहान माझी, तुम्ही दाखवले ना सरपंचाने दाखवलं नको का घ्यायला बाबा, त्याचे लहान पोरं आहेत. काहीच नाही बोलले, फक्त फोटो पाठवले तर काय बोलले पण नाही. माझं नाव अनिल सखाराम गंगावणे. मी या 22 जुलैमध्ये या घटना जी तळेगावामध्ये झाली त्याच्यामध्ये स्वतः मी सापडलेलो आणि शासनाने आम्हाला घरं नसताना तेव्हा आम्हाला त्यांनी तात्पुरता निवारा दिलेला आणि आत्ता ज्यांना पक्की घरं त्यांना भेटले त्यांना ते राहायला गेले आणि मी माझी फॅमिली घेऊन या कंटेनरमध्ये राहतो आहे. हे तुटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साप, उंदीर वगैरे रात्रीचे निघतात. मग आम्ही करणार काय? आता दलित समाजाचा आहे का बौद्ध समाजाचा आहे, त्यामुळे मग शासन माझ्यावरती अन्याय करते का? आता माझ्याकडे लाचचा पर्याय फक्त एकच उरला आहे की चौघांनी आम्ही आत्महत्या करायचं ठरवलं आहे. कंटेनरमध्ये आम्ही आत्महत्या करणार आहे. शासनाने लवकरात लवकर दखल आपली घ्यावी आहे माझी. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड, रायगड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.